आताची जी लेटेस्ट 2 गाणी झाली त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक करायचं, कारण लिस्टंट गाणी आहेत ही. खूप जणांनी गाणी ऐकलेली नाही आहेत ही तरी सुद्धा. आणि तुम्ही जसं म्हणालात की काही गाणी आपल्याला त्यातलं लिरिक लक्षात घेऊन आणि ॲब्सॉर्ब करूनच कळतात आणि ती जास्त आवडतात. त्यापैकी ही ह्यांची 2 गाणी होती. आणि आणखीन एक मला सांगायचं की कितीही कॅची संगीत असतं, ऑर्केस्ट्रा म्हणतो आपण त्याला, इन्स्ट्रुमेंटेशन, तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही त्याला सुराला पक्के नाही तोपर्यंत ते गाणं उठतच नाही. आणि म्हणजे जितकी गाणी जास्त ऐकलेली आणि प्रसिद्ध आणि लोकप्रिय तुम्ही गाल ना, तितकी जबाबदारी गायकांची वाटते. कारण इतकी ती लोकांच्या मनात, डोक्यात आणि काळजात रुतून बसलेली असतात की थोडंसं इकडे तिकडे झालं की तुम्हाला ते खटकतं. आणि कितीतरी जण कानसेनच असतात पण आतल्या आत मनातल्या मनात ते गातच असतात ते ऐकताना सुद्धा. त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणतात की तालाला चुकलं तर तो गुन्हा आहे, सुराला चुकलं तर ती चूक आहे. त्यामुळे ते एक तुम्ही काहीही झालं तरी म्हणजे हाऊस आहे, कराओके आहे, इझिली अवेलेबल सगळं आहे, पण तरी सुद्धा ते म्हणतात ना, अभ्यास होऊन प्रगटावे, तसं प्लीज तुम्ही जी एक तर जे गाणं तुम्ही सादर करणार आहे ना ते तुम्हाला आतून आवडलं पाहिजे. तुम्ही ते खूप वेळा ऐकलेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही ते उत्तम सादर करू शकता. कुणीतरी सांगितलंय, कोणाची तरी फरमाईश आहे म्हणून आपण ते सादर केलं तर ते एवढं छान होत नाही, म्हणजे असं मला वाटतं. त्यामुळे तेवढं एक बघा, आणखी एक छोटीशी म्हणजे लहान कधी मोठा घास, हा सूर जो आहे ना तो प्लीज दीर्घ करा. हा सूर म्हणजे देव, देव दानव. म्हणजे माझं ग्रामर नाचली आहे मी कुठे, म्हणजे माझं भूषण नाही आहे हे, पण कुठे आणि सतत समज येतोय ते अगदी सहज जमलं तर तुम्हाला तो स्वप्न आहे. दुसऱ्या मोठ्या ह्याच्यामध्ये थँक्यू, मला सहन केलं त्याबद्दल थँक्यू.